नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. विकासाच्या वाटेवर तावरेवाडीची दमदार वाटचाल. गडिंग्लज तालुक्यातील तावरेवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुप्पेकर यांच्या जिल्हा परिषद विकास निधीतून गावातील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाच्या विकास कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत ग्रामपंचायत तावरेवाडी यांनी तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकवत 15 लाखाचं बक्षीस मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. याबद्दल आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे. याबद्दल सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, मुरलीधर कुंभार तसेच सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवर रामराजे कुप्पेकर, जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुप्पेकर, उपसभापती अमर हिडदुगी, पंचायत समिती सदस्य स्नेहल पाटील, गोडसाखर कारखान्याचे संचालक भरमू जाधव, सरपंच पूजा वळतकर, डेप्युटी सरपंच सचिन जाधव, कुमरी डेप्युटी सरपंच मधुकर परीट, शाहू जाधव, शिवराज देसाई, MK कोकितकर, दिनकर वळतकर, सूरज जाधव, श्रीकांत मानगुतकर, बजरंग पाटील, दशरथ पन्हाळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीतील पेल्यातील वादळ लवकरच शांत होईल. आमदार शिवाजी पाटील यांच्यावरील फौजदारी बदनामी दाव्याबाबत कायदेतज्ञांशी सल्लामसलत करू. मंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेले सर्व मतभेद येत्या आठवड्याभरातच संपतील आणि हे पेल्यातील वादळ असून हे शांत होईल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडीवर भाष्य केलं. मंत्री संजय शिरसाट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना मुश्रीफ म्हणाले, शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. आमच्या पक्षातील बाबीवर त्यांनी वारंवार भाष्य करणं योग्य नाही. दर मंगळवारी महायुतीमधील आम्हा तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते. मीही त्या समन्वय समितीचा सदस्य आहे. गेल्या मंगळवारी शिरसाटाबद्दल आपण शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख उदय सामंत व दादा भुसे यांच्याकडे तक्रार करून सुद्धा पुन्हा त्यांनी असं वक्तव्य केलं. आता येणाऱ्या समन्वय समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही हा मुद्दा मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवार यांना भेटल्याच्या चर्चेवर मुश्रीफ यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. कोणीही आमदार शरद पवार यांना भेटलेले नाहीत. भेटले असतील तर ते प्रेमापोटी भेटले असतील. पक्षातील सर्व नेते, कार्यकर्ते आणि आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचं केलेलं कौतुक स्वागतार्ह असल्याचं सांगत यावेळी मुश्रीफ म्हणाले, देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा उंचावण्याचं काम पंतप्रधान मोदींनी करत आहेत हे शरद पवारांना मान्य केलं आहे. विलिनीकरणाच्या चर्चावर भाष्य करताना त्यांनी अनेक दिवस विलिनीकरणासाठी प्रयत्न करणारेच आता ते होणार नसल्याचं सांगत आहेत. अचानक ब्रेक का लागला हा प्रश्न एक संशोधनाचा विषय आहे. याबाबत मी मुंबईला गेल्यानंतर सविस्तर माहिती घेईन असंही ते यावेळी म्हणाले. एका बाजूला राहुल गांधी व संजय राऊत पंतप्रधानांवर टीका करत आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करत आहेत. हा विरोधाभास कसा काय? या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी मोदीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं किंवा एकेरी उल्लेख करणं योग्य नाही. त्या टीकेबाबत त्यांनी संयम राखावा. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, रायगड, रत्नागिरी आणि परभणी, हिंगोली अशा जागांवर दावा केला असल्याचं सांगत मुश्रीफ म्हणाले, या ठिकाणी पक्षाची ताकद असून सर्व जागा जिंकण्याची क्षमता आमच्यात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरक्षित आहे. यापुढे कोण काय म्हणतं किंवा काय करतं यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करू. संपूर्ण राज्यभर स्वर्गीय अजितदादा पवार यांचा जो दबदबा होता तो पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असंही यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. समाज बांधवांच्या कॉक्रोच जनता पार्टीला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल विचारलं असता मुश्रीफ म्हणाले, बेरोजगार तरुणांमधील नाराजीचे मुद्दा घेऊन याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि दूरदृष्टीचे आहेत. मुख्यमंत्री तरुणाईमधील ही नाराजी आणि खदखद दूर करतील. यातून महाराष्ट्रात एखादा नवा विजय थलपती जन्माला येईल काय असं विचारल्यावर ते म्हणाले, आमच्या राज्यामध्ये तसं होण्याची शक्यता नाही. आमच्याकडे पक्षीय संघटना बळकट आहेत. दक्षिणेकडे मात्र सर्वच राज्यामध्ये अभिनेते आणि अभिनेत्रींचं फार मोठं प्रेम असतं.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, सरकारने त्यांच्या अनेक मागण्यांवर निर्णय घेतला आहे. चर्चेतून मार्ग निघेल. पक्षामधील डॅमेज कंट्रोलसाठी काय प्रयत्न करीत आहात या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, आमच्यातील कुणीही नेता नाराज होऊ नये आणि मतभेद वाढू नये यासाठी आमचं सातत्यानं प्रयत्न आहेत. कारण स्वर्गीय अजित पवार यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यांचा पक्ष शेवटपर्यंत चांगल्या रीतीने कसा चालेल यासाठी प्रयत्न करू. कर्जमाफीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी काल 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय होईल असं जाहीर केलेलं आहे. याला आचारसंहितेचा अडथळा येणार नाही. 30 जून 2025 अखेर 2 लाखापर्यंत थकीत कर्ज माफ करण्यात येणार आहे. 30 जून 2025 अखेर नियमित कर्जफेड करणाऱ्या 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल. आमदार शिवाजी पाटील यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले, आमदार पाटील यांनी माझी व्यक्तिगत बदनामी केली होती. 8-10 वर्षापूर्वी झालेल्या नोटबंदीमध्ये मी नोटा बदलल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यांनी कुणाचे हे ऐकून बोलण्यापेक्षा आरोपाचे पुरावे द्यावेत. अन्यथा फौजदारी बदनामीचा दावा दाखल करू, असा इशारा यावेळी मुश्रीफ यांनी दिला. तरीसुद्धा त्यांनी टीका सुरूच ठेवली आहे. याबाबत कायदेतज्ञांशी सल्लामसलत करू, असंही व्यक्त त्यांनी यावेळी केलं. मराठी शाळेच्या विकासासाठी सांभरे ग्रामस्थांचे प्रयत्न सर्वांसाठी आदर्शवत विद्याधर गोरबे यांचं प्रतिपादन. मराठी विद्यामंदिर शतक महोत्सव सांभरे अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या फंडातून शाळेची संरक्षण भिंतीसाठी 10 लाख रुपये मंजूर केले. त्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम विद्याधर गोरबे यांच्या हस्ते संपन्न झाला. तदनंतर बहुउद्देशीय इमारतीच्या मुख्य चौकटीचं पूजन यशवंत निंगाप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी विद्याधर गोरबे यांचा सत्कार हनुमंत कोले यांनी केला. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत निंगाप्पा पाटील, इंदुमती यशवंत पाटील या दाम्पत्याचा सत्कार सरपंच ज्योतिताई खराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच शंकर पाटील, नेसरी ग्राम सदस्य रामचंद्र परीट, रवळू कोले, मधुकर नाईक, नरसू पाटील, हरिबा कोले, लक्ष्मण खराडे, विजय पाटील व सर्व ग्रामस्थ सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शतक महोत्सव कमिटीचे अध्यक्ष मधुकर नाईक, पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता हनुमंत कोले यांनी आभार मानून केली.